नमस्कार सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करतो। मी ॲडव्होकेट राकेश सत्वे सर, एज्युकेशनिस्ट, संस्थापक, संचालक आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीच्या माध्यमातून मी आपल्याला पुन्हा एकदा नमस्कार करतो। मित्रांनो, मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय। तुम्हाला कल्पना असेल की काही दिवसापूर्वीच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून पदवीधरांसाठी एक गुड न्यूज होती। जवळजवळ 8113 पदांसाठी पदवीधरांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, आनंदाची बातमी अशी आहे की आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत किंवा पदवीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत अशा माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून परत एकदा नवीन गुड न्यूज आहे। आणि जवळजवळ 3445 पदांसाठीची भरती प्रक्रिया मित्रांनो सुरू झाली आहे। सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आरास अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, जाहिरात अत्यंत महत्त्वाची आहे। पात्रता फक्त आहे 12वी उत्तीर्ण, कमीत कमी पात्रता ही 12वी उत्तीर्ण आहे। मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन इज 12 पास ओनली। आणि जे माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये किंवा पदवीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहेत अशा माझ्या मित्रमैत्रिणींसाठी ही प्रचंड महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। सो हरी अप, लवकर जागे व्हा आणि लवकरात लवकर मिळालेल्या संधीचं सोनं करा। कारण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून 3445 जागांसाठीची भरती प्रक्रियेसाठीची नोटिफिकेशन काल जाहीर झालेली आहे। आणि ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याचं तारीख आज म्हणजे दिनांक 21 सप्टेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान राहणार आहेत। सो लवकरात लवकर चांगले आपले सगळे डॉक्युमेंट गोळा करा। आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आपले कास्ट सर्टिफिकेशन, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित गोळा करून तुम्ही लवकरात लवकर आपले अर्ज, आपली दावेदारी पेश करावं। आपण या संधीचं सोनं केलं पाहिजे। माझ्या रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील सिंधुदुर्ग असेल, रायगड जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, या जिल्ह्यातील 12वी उत्तीर्ण आणि पदवीच्या प्रथम वर्षामध्ये आणि द्वितीय वर्षामध्ये शिकणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझं आव्हान आहे की जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करत आहेत, ज्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणं सुरू केलंय, जे केन प्रकारेनं वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास करत आहेत, त्यांना मी माझ्या आरास अकॅडमीच्या माध्यमातून विनंती करतो, आव्हान करतो की ही संधी तुमच्यासाठी मित्रांनो, या संधीचं आम्ही सोनं केलं पाहिजे। मग काय आहे ही भरती, किती जागांसाठी आहे, कोणती पदं आहेत, त्यासाठी कोणतं एज क्रायटेरिया आहे, साधारणपणे यासाठी कोणती भरती प्रक्रिया राबवली जाईल याची माहिती आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सो मित्रांनो, पुन्हा एकदा माझं तुम्हाला सगळ्यांना नमस्कार। मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएट असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंतर्गत NTPC अंतर्गत ही भरती प्रक्रिया मित्रांनो मैत्रिणींनो सुरू झाल्या आहे। सो मी परत एकदा जाहीर करतो की ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन्स। सो मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आजपासून सुरू होत आहे, म्हणजेच 21 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुरुवात झाली आहे आणि याची शेवटची तारीख असणार आहे 20 ऑक्टोबर 2024। सो मित्रांनो मैत्रिणींनो, या संधीचा आपण फायदा घ्यायला पाहिजे। कोणती पदं आहेत, कोणत्या पदांसाठीची भरती असणार आहे? सो मित्रांनो, कमर्शियल कम तिकीट क्लर्क हे पहिलं पद आहे। दुसरं पद ट्रेन्स क्लर्क हे दुसरं पद आहे। तिसरं पद अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट। मित्रांनो, तिसरं पद कोणतं आहे माहिती का? अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट। आणि मित्रांनो, चौथं पद आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट। सो या 4 पदांसाठी 3445 जागांसाठीची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची 12वी पास असणाऱ्या किंवा पदवीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी, कोकणातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी ही अत्यंत सुवर्ण संधी आहे। त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन जारी झाली आहे आणि ही 4ही पदं 3445 जागांसाठी काय केली जाणार आहेत, भरली जाणार आहेत। मित्रांनो, नेहमी आपली ओरड असते की आपल्याला जॉब मिळत नाहीये, आपल्याकडे जॉब नाहीये, आपल्याला जॉबची म्हणजे भरती प्रक्रिया राबवली जात नाहीये।
परंतु मी पुन्हा एकदा सांगतोय की आपण जर 12वी उत्तीर्ण असाल, आपण जर पदवीच्या प्रथम अथवा द्वितीय वर्षात शिकत असणार, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुम्ही पदवी घेत असाल, तर त्याच्या प्रथम वर्षातील आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थी सुद्धा या पदासाठी ऍप्लिकेशन करू शकत आहेत। सो मित्रांनो, मैत्रिणींनो, बघा ही संधी आहे, या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे। मित्रांनो, पदांच्या बाबतीत क्रायटेरिया मी आपल्या समोर ठेवतो। मित्रांनो बघा, कमर्शियल कम तिकीट क्लर्क याच्यासाठीच्या जागा आहेत 2022 जागांसाठी हे पद असणार आहे। मित्रांनो, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी 361 पदांसाठीची भरती चालणार आहे। मित्रांनो, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी 990 जागांसाठीची भरती चालणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेन्स क्लर्क या पदासाठी 72 पदांसाठीची जागा असणार आहे। सो मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्व पदांची एकूण बेरीज केली तर ती साधारणपणे 3445 जागांसाठी आहे। आणि मी प्रामाणिकपणे आणि नम्रपणे आपल्याला विनंती करतोय की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी या पदासाठी ऍप्लिकेशन करायलाच पाहिजे। किमान ज्यांनी तोडकं मोडकं का होईना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे, अशा प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याचा लाभ घेतला पाहिजे। मित्रांनो, मी पुढे जातोय। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे या पदासाठीची एज क्रायटेरिया, एज लिमिट काय आहे, तर अत्यंत क्लिस्टर क्लिअर, वय वर्ष 18 ते वय वर्ष 33 या वयोगटातील प्रत्येक युवक युवती विद्यार्थी मित्र मैत्रिणी या पदासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। बरं का, परत एकदा सांगतो, एज क्रायटेरिया काय आहे, वय वर्ष 18 ते वय वर्ष 33 या वयोगटामध्ये असणारा प्रत्येक जण यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। या व्यतिरिक्त एज रिलॅक्सेशनचा विचार केला तर मित्रांनो, ओबीसी नॉन क्रिमिनल असणाऱ्या उमेदवारांना अजून 3 वर्षाची मुदत असेल, अजून 3 वर्षाची वयाची अट वाढवलेली असेल, म्हणजे साधारणपणे ओबीसी नॉन क्रिमिनलचा विद्यार्थी वयाच्या 36 वर्षापर्यंत असणारा उमेदवार यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे। मित्रांनो, एससी किंवा एसटी प्रवर्गातील माझा मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे तो उमेदवार वयाच्या 38 वयापर्यंत असणारे उमेदवार या पदांसाठी ऍप्लिकेशन करणार आहे। ते लक्षात घ्या, मोठ्या प्रमाणावर ऍप्लिकेशन जाणार आहेत। आणि पुन्हा एकदा त्या भांकड कथांमध्ये अडकू नका, कोणावरही विश्वास ठेवू नका। मी लक्षात घ्या, काही नाही, स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर, स्वतःच्या ॲबिलिटीच्या जोरावर आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या जोरावर तुम्हाला या पदांना गवसणी घालायची आहे आणि आपल्या आयुष्याला, आपल्या करिअरला उत्तम आकार द्यायचा आहे। आणि ही संधी अनेकदा दात थोटावते। आत्ताच 2 दिवसापूर्वी आपल्या आरास अकॅडमीच्या YouTube चॅनलवर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल। पदवीधरांसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने 8113 पदांसाठीची भरती प्रक्रिया जम्बो, म्हणजे आपण म्हणूया मेगा भरती जाहीर केली आहे। त्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्या कोकणातील विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आवाहन केलंय की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्यांना वाटतंय की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आपल्याला सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे, त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी यासाठी ऍप्लिकेशन करायला पाहिजे। आणि आरास अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी यासाठी मार्गदर्शन दिलं जाईल। मित्रांनो, एज रिलॅक्सेशन नंतर आपण पुढे जातोय। कशा असेल याची भरती प्रक्रियेची प्रोसेस, व्हॉट इज द स्टेजेस ऑफ द एक्झाम्स, तर तुम्हाला निवड प्रक्रियेसाठी साधारणपणे 4 ते 5 टप्प्यातून जावं लागेल। पहिला टप्पा म्हणजे सीबीटी टेस्ट फर्स्ट, ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणतो, ती द्यावी लागेल। नंबर 2 सीबीटी टेस्ट सेकंड, ही सुद्धा तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, नावावरूनच तुमच्या लक्षात असेल। तिसरं, तुम्हाला कम्प्युटरच्या संदर्भामध्ये टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल। चौथं, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन, हा सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे। आणि 5वं म्हणजे एखाद्या पदासाठी आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी तुमचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जाईल। सो अशा पद्धतीनं तुमच्या निवड प्रक्रियेसाठीचे स्टेजेस असतील, टप्पे असतील आणि त्या टप्प्यांबद्दल मी तुमच्याशी सविस्तर निश्चितपणे मित्रांनो बोलणार आहे। बरं का, तो आपण पहिल्यापासून जरी विचार केला, बरं का मित्रांनो, आपण जरी पहिल्यापासून विचार केला तर पहिल्या कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये साधारणपणे काय क्रायटेरिया असेल, तर ह्या 4ही पदांसाठी एकच कॉमन कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे। कशी असेल, 90 मिनिटांसाठी 40 प्रश्न जनरल अवेअरनेसचे, मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न, जनरल इंटेलिजन्सचे 30 प्रश्न, असे एकूण 100 गुणांसाठी 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। आणि ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, याच्यासाठी तुम्हाला 90 मिनिटं मिळतील। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे 1/3 आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ॲक्युरेसी लेवल आपण कसं फॉलो करू शकतो. आणि मी खरंच सांगतोय, तुम्ही एक चांगली तयारी केली असलेल्या या कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर आरास अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा प्रशिक्षणाची व्यवस्था उपलब्ध आहे, मार्गदर्शनाची व्यवस्था उपलब्ध आहे. तुम्ही असलेल्या या कमीत कमी काळामध्ये जर तुम्ही त्याची तयारी केली तर मला खात्री आहे मित्रांनो की तुम्ही एक उत्तम यश संपादित करू शकता. 100 पैकी 95 प्रश्न सुटतील इतकी बेस्ट तयारी आपल्याला करायची आहे मित्रांनो. आणि या यशाला आपल्याला गवसणी घालायची. मित्रांनो पुढे जातोय मी. साधारणपणे काय आहे सिलेबस, तर तुमच्या मनामध्ये 12वीच्या धर्तीवर, 12वीच्या पात्रतेवर किंवा पदवीच्या पात्रतेवर जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा भरती प्रक्रिया राबवली जाते त्यासाठी अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न आहे तो सारखाच आहे, हे लक्षात घ्या. सो जे पदवीधर आहेत ते पदवीचाही फॉर्म भरू शकणार आहेत आणि 12वीच्या पात्रतेवर सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत. त्यामुळे त्यांची एका तयारीमध्ये दोन्ही ठिकाणी त्यांना काय करता येणार आहे, ऍप्लिकेशन करता येणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, ज्या आपण नीट समजून घेतल्या तर मला खात्री आहे की तुम्हाला या परीक्षेमध्ये, या पदभरतीमध्ये एक उत्तम यश मिळेल. मित्रांनो जवळजवळ 9 पदं आहेत. पदवीधरांसाठीची 5 पदं, 8113 जागा आणि 12वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी 3445 पदं. सो 12,000 पेक्षा जास्त पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे आणि एकाच तयारीमध्ये करू शकता. अभ्यासक्रमाबद्दल मी सविस्तर बोललोय. आरास अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्या संदर्भातला व्हिडिओ पाहायला मिळेल. तुम्ही तो व्हिडिओ बघा. तुम्ही त्यामध्ये पाहायला मिळेल की तुम्हाला काय अभ्यासक्रम आहे, त्याची तयारी कशी करायची, त्यासाठी काय क्रायटेरिया आहे, कुठली बेसिक तयारी करता येईल आणि त्या संदर्भात मार्गदर्शन अपेक्षित असेल तर आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर या माझ्या रत्नागिरीतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षण अकॅडमीमध्ये तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. सो मित्रांनो, पहिल्या CBT मध्ये तुम्हाला जर तुम्ही ओपन कॅटेगरीतले उमेदवार असाल तर किमान तुमच्याकडे 40% गुण असायला पाहिजे तर तुम्ही फर्स्ट स्टेज क्लिअर केली. जर तुम्ही EWS असाल तर तुम्हाला 40% गुण असणे अपेक्षित आहे तर तुम्ही ती फर्स्ट CBT क्लिअर केली. OBC नॉन क्रिमिनल असेल तर 30% मार्क्स तुमच्या हातात पाहिजे, म्हणजेच तुम्ही फर्स्ट स्टेज क्लिअर केली. SC साठी 30%, SC साठी 25% मार्क्स अपेक्षित आहेत. मिनिमम मार्क्स मिळवणे अपेक्षित आहे जेणेकरून तुम्ही पहिला टप्पा यशस्वीपणे पार करू शकाल. मित्रांनो मी पुढे चाललोय. सेकंड स्टेज CBT. मित्रांनो सेकंड स्टेज CBT मध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा पॅटर्न असेल तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, 90 मिनिटासाठीचा कालावधी असलेला जनरल अवेअरनेस साठीचे 50, मॅथमॅटिक्सचे 35 आणि जनरल इंटेलिजन्सचे 35 असे मिळून 120 प्रश्न 120 मार्कांसाठी 90 मिनिटांमध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. आणि अगेन आय रिपीट, तिथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. सिलेबस संदर्भात म्हणाल तर मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस या संदर्भातला पॅटर्न आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, दोन्ही CBT यशस्वीपणे पार करणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट द्यावी लागेल आणि त्याचबरोबर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट साठी ही टेस्ट कंपल्सरी आहे. सो त्या टेस्टकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 30 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशमध्ये आणि 25 वर्ड्स पर मिनिट हिंदीमध्ये तुम्हाला तिथे पर्सनल कम्प्युटरवर बसून PC वरती बसून तुम्हाला ती टेस्ट द्यावी लागणार आहे. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन इन द सिलेक्शन प्रोसेस. तुम्हाला सिलेक्शन क्रायटेरियामध्ये तुमचे कागदपत्र जे तुम्ही सबमिट केलेले आहेत, तुम्ही ज्या संवर्गातील आहेत त्याचा जो दावा केलाय त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे प्रॉपर असायला पाहिजे. तुम्ही जर OBC प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे अपेक्षित आहेत. सो डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन इज हा सुद्धा क्रायटेरिया जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सो मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतोय मित्रांनो की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या पदभरतीचा, या भरती प्रक्रियेचा तुम्ही भाग बनायला पाहिजे. तुम्ही त्याचा फायदा घ्यायला हवा आणि निश्चितपणे त्यासाठी तुम्हाला अपेक्षित असणारं जर कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर यासाठी मार्गदर्शन प्रशिक्षण यासाठी तुम्हाला आरास अकॅडमीमध्ये तुम्ही निश्चितपणे संपर्क करू शकता. आरास अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर ही रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव अशी संस्था आहे की जिथे तुम्हाला प्रत्येक टप्प्यातलं उत्तमातलं उत्तम समुपदेशन मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण सुद्धा उपलब्ध आहे. विशेषतः मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल
की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या या भरती प्रक्रियेसाठी आरास अकॅडमीच्या माध्यमातून एक विशेष बॅच सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या सर्व अभ्यासक्रमासह तुम्हाला योग्य तयारीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन पासून सर्वांसाठी तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल. सो कोणाच्याही भूलथापांना न बळी पडता आपल्या या संधीचा मित्रांनो मैत्रिणींनो आपण फायदा घ्यायला पाहिजे. फुकट मिळते म्हणून फुकटच्या मागे लागू नका. त्या फुकटचा काहीच फायदा होत नाही मित्रांनो. निश्चितपणे तुम्हाला सांगतोय, गुरु हा असलाच पाहिजे. प्रशिक्षण आवश्यक आहे, योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे. ट्रेनिंग प्रशिक्षणाशिवाय आपल्याला त्यातले कच्चे दुवे लक्षात येत नाहीत. बऱ्याचदा मुलं आपली कोकणातली टेक्निकल दृष्ट्या मागे पडतो आपण. सो आपल्याला सगळं माहिती आहे. नुसते ठोकळे वाचून परीक्षा आपल्याला क्रॅक करता येणार नाही. सेल्फ स्टडी करून आपण अनेक परीक्षा देऊन झालेलो आहोत. आता आपल्याला खऱ्या अर्थानं या संधीचं सोनं करायचं असेल तर माझ्या या आव्हानाला आपण नक्की साथ द्याल, प्रतिसाद द्याल. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की एवढी मोठी 12,000 पदांसाठीची रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची जाहिरात जी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय, तर माझी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त युवकांपर्यंत शेअर करा. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा घेता यायला पाहिजे आणि आवश्यक ते मार्गदर्शन प्रशिक्षण आरास अकॅडमीमध्ये मिळेल याची मी आपल्याला शाश्वती देतो, खात्री देतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो की आपण या संधीचं सोनं करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन करायला पाहिजे. सो मी पुन्हा एकदा माझ्या आरास अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो, थँक्यू व्यक्त करतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कमेंट्स आहेत, मला कॉल करतायत, संपर्क करतायत आणि त्यांना खरंच की आपल्या कोकणामध्ये अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षेसाठी विशेषतः कोकणातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी आरास अकॅडमी ज्या पद्धतीनं, ज्या तळमळीनं काम करते ते पाहून निश्चितपणे सगळ्यांना त्याचं कौतुक आहे आणि यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सध्या रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.